सगळ्यांना आतुरतेने वाट बघताय की आपल्या तब्येतीचं आपण कसं कंट्रोलमध्ये सगळं घेऊ शकतो. कारण आम्हाला ॲक्चुअली ऐकून आम्ही हैराण झालोय. आम्हाला खूप आश्चर्य वाटते की कितीतरी लोकं म्हणतायत की आम्हाला लहानपणापासून डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स आहेत, लहानपणापासून पचनाचे आजार आहेत, कोणाला कॉन्स्टिपेशन आहे, कोणाला दुसरं काही आहे, कोणाला पित्त आहे आणि लहानपणापासून असं असूनही अजूनपर्यंत कोणी काही कसं केलं नाहीये. मला खूप ॲक्चुअली ऐकून धक्का बसतोय हे ऐकून. माझीच गोष्ट जर सांगायची तर मला खूप कंडिशन्स होते, असं हेल्थ इश्यूज होते, ज्याला मी हेल्थ इश्यूज असा कधी विचार नाही केला. कारण ॲक्नेला कोण विचार करतं की हे काही हेल्थ इश्यू आहे. तर मला खूप सिस्टिक ॲक्ने होते आणि हे काहीच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की खूप वर्ष मला हे होते सिस्टिक ॲक्ने. आणि मायग्रेन पण होतं की मला उन्हात अजिबात, इथे कतारमध्ये राहते मी, दोहा कतार. आणि इथं जेवढं ब्राईट आहे ऊन, तिथे सनग्लासेस लावल्याशिवाय बाहेर जाऊ नाही शकत. पण आता म्हणून मला मायग्रेन व्हायचं दिसत नव्हतं. वजनाचे इश्यूज माझे उलट होते, की मी अंडरवेट होते आणि मग मला बऱ्याच वर्षांनी कळलं, की मी स्किनी फॅट होते. माझं बॉडी फॅट पर्सेंटेज खूप जास्त होतं. जरी मी खूप बारीक होते तरी. मला प्लांटर फेसायटिस झालं होतं काही वर्षांपूर्वी. मला स्किन इश्यूज होते, जे मला वाटलं जेनेटिक आहे आणि कधीच बरे नाही होणार. कारण हिवाळ्यात असं पूर्ण काळं आणि हे व्हायचं, स्किन हातावरचं पूर्ण काळं आणि रक्त यायचं, इतकं हे होत होतं, कोरडं होत होतं. आणि या सगळ्या गोष्टींना फिक्स करण्याकरता मी जरी वेगवेगळ्या गोष्टी आधी ट्राय केल्या असतील, तरी मी जेव्हा एक गोष्ट केली की स्वतःचं गट ठीक केलं, तेव्हा हे सगळं आपोआप बरं झालं. हे सगळं बंद झालं. फॅट पर्सेंटेज कमी झालं. माझं स्किन, हे 3 महिन्यांनंतरचा फोटो आहे हा, ह्याच्या 3 महिन्यांनंतरचा. आणि स्किन इश्यूज पूर्णपणे गेले. प्लांटर फेसायटिस पूर्ण गेलं. बॉडी फॅट पर्सेंटेज खूप कमी झालं. मसल मास गेन केलं आणि मायग्रेन कंप्लीटली गेले. आता 3 वर्ष झाले मी सनग्लासेस एकदाही घातले नाहीये कतारमध्ये आणि मला मायग्रेनचा त्रासही होत नाहीये. तर ही मी लिहिलेली पुस्तकं आहेत, क्रॅकिंग कॅन्सर्स कोड. कारण कॅन्सरमध्ये मी कॅन्सर रिसर्चर आहे, बाय द वे. खूप वर्ष कॅन्सर रिसर्च केलाय आणि कॅन्सरमध्ये गट हेल्थ हे प्रिव्हेन्शनपासून ट्रीटमेंट, रिलॅप्स आणि रिकव्हरी सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. गट हेल्थ शिवाय कॅन्सरचं काहीही होऊ नाही शकत. कॅन्सर आपल्या आता आपल्या आजूबाजूला बघितलं तर खूप जास्त प्रमाण का वाढलंय? कारण सगळ्यांची गट हेल्थ कॉम्प्रोमाइज्ड आहे. कॅन्सर सेल्स डिटेक्ट करूच शकत नाही आपलं शरीर जर गट हेल्थ कॉम्प्रोमाइज्ड असेल तर. तर ते या पुस्तकात लिहिलंय. अजून एक डॉक्टर अभय चोपडांबरोबर, हे जे यूकेमध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहे, त्यांच्याबरोबर लिहिलेलं गट टू ग्रेट हे पुस्तक आहे. हे सगळ्यांसाठी आहे की एकदम सोप्या टिप्स वापरून कसं आपण आपली तब्येत चांगली ठेवू शकतो. तर हे दोन्ही Amazonवर किंडल एडिशन म्हणून आहेत उपलब्ध. अजून पेपरबॅक आलेलं नाहीये. येईलच लवकर. आता हे आमच्या कंपनीचे को-फाउंडर्स आहे सुजाता गोखले आणि रेणुका केळकर. तर सुजाता वेलनेस स्ट्रॅटेजी बघते कंपनीची, ती ॲक्चुअली इंजिनियर आहे. रेणुका आहे, ती टेक्निकल बाजू बघते कंपनीची. आम्ही तिघी मिळून हे करतो आणि दिस इज अ ग्लोबल गट हेल्थ हब, की आम्ही सर्व्हिसेस सगळीकडे प्रोव्हाईड करतो जगभर. आणि जसं आपण बघितलं की सगळ्यांना कुठले ना कुठले आजार आहे, सगळ्या घरांमध्ये आजार आता शिरले आहेत, असं आम्ही लहानपणी बघितलेलंच नाहीये. तर हे का झालंय हे आम्हाला खूप, तो प्रॉब्लेम सारखा अनॉय करत होता, इरिटेट करत होता, म्हणून आम्ही हे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायला सुरुवात केली. आणि आता ऑलरेडी या देशांमध्ये आम्ही केलेल्या आहेत. आमची कंपनी 3 देशांमध्ये रजिस्टर्ड आहे, भारत, UK आणि सिंगापूर. पण सर्व्हिसेस सगळीकडे आम्ही प्रोव्हाइड करतो ऑलरेडी. तर तुम्ही बघितलं तर हा वर्ड प्रॉब्लेम जो आहे, हा वर्ड क्लाउड, सॉरी, हा लोकांनी, तुमच्यासारख्या लोकांनीच दिलेल्या प्रॉब्लेम्सचा बनवला आहे वर्ड क्लाउड. तर तुम्ही बघितलं की इथे सगळे आजार दिसत आहेत आपल्याला. पण सगळ्यात मोठं काय दिसतंय, की सगळ्यात जास्त लोकांनी लिहिलेलं आहे की कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग, गट हेल्थ इश्यूज, त्याच्यानंतर गॅस, फॅटिग, आणि मग मग आपल्याला बाकी सगळे आजार दिसतात. तर तुम्हाला हे बघूनच कळेल की कुठून सुरू होत आहेत आजार. या आधी तर गट इश्यूज सगळ्यात जास्त दिसत आहेत. तर हे भारतभर आम्ही सर्वे केला होता, शेकडो लोकांचा, आणि आम्हाला हेच सगळ्यात जास्त दिसतं की लोक हेच सिलेक्ट करतात की ब्लोटिंग होते, कॉन्स्टिपेशन होते. जर अन्न नीट पचत नसेल, तर आपलं फाउंडेशनच स्ट्रॉंग नसेल, की आपल्याला खूप सुंदर घर बनवायचंय पण फाउंडेशन इतकं वीक आहे, तर हे सुंदर घर कुठून बनणार आहे? कसं शक्य आहे सुंदर घर बनणं? तर हा आपला मेन प्रॉब्लेम आहे. तर आपण बघूया आता की आपण काय करू शकतो. तुम्ही जर हे चित्र बघितलं तर काय वाटते तुम्हाला ते बघून? की इथे झुरळं दिसतायत, इथे किडे आहेत, एक स्वयंपाकघर अतिशय घाण दिसतंय, फंगस आहे, खूप घाण आहे. तुम्ही ठेवाल का तुमचं घर असं? नाही ना? पण आपल्या गटमध्ये हे सगळं होते. सॉरी, मागच्या स्लाईडवर गेले.
हे सगळं आपल्या शरीरात होते, आपल्या गटमध्ये होते, की आपलं गट जे आहे ते अतिशय अस्वच्छ आहे. बऱ्याच लोकांना इन्फेक्शन्स आहे जे त्यांना माहीत नाहीये, बऱ्याच लोकांना इम्बॅलन्सेस आहेत जे माहीत नाहीये आणि खूप असे बॅक्टेरिया आहेत जे मिसिंग आहे. खूप इम्बॅलन्स गटमध्ये आहे. हे आपण बाहेर सहन नाही करत, तर हे आपल्या शरीरात आपण का सहन करतोय? कारण आपल्याला त्याची माहिती नाहीये. तर आपण तीच माहिती आज घेऊया. आपण जे सगळे आजार किंवा कुठलेही हेल्थ इश्यूज बघतो, की हे सगळे क्रॉनिक आजार आहेत, की आपल्याला वर्षानुवर्ष औषधं घ्यावी लागतात याकरता, की डायबिटीस आहे, किडनी डिसीज, हायपरटेन्शन. आता तुम्ही पार्किन्सन्स पण म्हटलं बऱ्याच लोकांनी. तुम्ही बघाल की ॲलर्जीज असतात लोकांना, की फूड ॲलर्जीज आहेत, नुसत्या ह्याच्या आहेत, सायनस इश्यूज आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन ॲलर्जीज आहेत. तर ह्या सगळ्या कुठून येत आहेत? मेंटल हेल्थ इश्यूज आहेत. सारखे-सारखे इन्फेक्शन्स होतात. पुअर कॉन्सन्ट्रेशन आहे, की मेमरी चांगली नाहीये, आपल्याला काही आठवत नाहीये, खूप थकवा येतोय. तर काय होतं? हे सगळं कुठून येतंय? हे सगळं एकाच ठिकाणून येतंय, की आपलं गट ठीक नाहीये म्हणून आपल्याला जे कुठले आजार दिसतायत ते त्यामुळे होत आहेत. आता हे बघून तुम्हाला वाटेल की किती सुंदर घर आहे, किती छान सजवलेलं आहे. तर आपण आपल्या गटला असं का नाही करू शकत? जर आपण हे केलं आपल्या शरीरात, आपल्या गटमध्ये, तर आपल्याला पण कुठलेही आजार होणार नाही. आजार बरे होण्याच्या आपण पाथवेवर त्या रस्त्याने चालायला लागू. त्याकरता तुम्हाला मी इंट्रोड्यूस करते आपल्या सुपर हिरोला, ज्याला आम्ही हे म्हणतो मायक्रोबायोम आवर सुपर हिरो असं म्हणतो. तर मायक्रोबायोम म्हणजे काय आहे? आता ज्यांनी ते हे बघितलंय पॉडकास्ट त्यांना थोडी तरी कल्पना असेल, की मी कशाबद्दल बोलतेय. पण तुम्ही जर बघितलं, की गेल्या काही ह्याच्यात शतकांमध्ये, गेल्या 2 शतकांमध्ये मॉडर्न मेडिसिननी आपल्या शरीराला नुसतं व्हिजिबल ऑर्गन्स म्हणून असं ट्रीट केलेलं आहे, की कोणाला हार्ट डिसीज आहे, कोणाला लंग डिसीज आहे, कोणाला किडनी डिसीज आहे. होलिस्टिक व्ह्यू नाही घेत आहे कोणी, की हे झालं का आहे? कशामुळे होते हे? आणि आधीच्या पद्धती जर आपण बघितल्या ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस, तर त्यात पूर्ण शरीर, मन आणि पूर्ण एन्व्हायर्नमेंट हे सगळं धरल्या जात होतं. तर ह्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याच वेदांमध्ये, पुराणांमध्ये आणि संहितेमध्ये सुद्धा ह्याचा उल्लेख आहे. जे इन्व्हिजिबल मायक्रोब्स, ज्याला मायक्रोबायोम आपण म्हणतो, जे आपल्या शरीराचा भाग असतात, की आपल्या शरीरात जेवढे पेशी असतात, सेल्स असतात, त्याहूनही जास्त मायक्रोब्स असतात, सूक्ष्मजीव असतात आपल्या शरीरात आणि सगळीकडे असतात. आपल्या शरीरावर, शरीराच्या आत, तोंडात, लंग्समध्ये, पोटात सगळीकडे असतात ते. तर त्याला आपलं मायक्रोबायोम म्हणतात, इन्व्हिजिबल ऑर्गन. तर हे आपल्या वेदांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. त्याचं नाव क्रिमी असं म्हटलेलं आहे त्यांनी. फक्त एवढंच त्यात लिहिलेलं होतं, की हे आपल्याला बघता येत नाही कारण तेव्हा मायक्रोस्कोप्स नव्हते. पण अनुमानाने आणि सिम्प्टम्सनी त्याला ऑलरेडी नाव होतं त्यात. त्याला आता म्हणतात मायक्रोबायोम आणि ह्यानी आपण पूर्णपणे ह्युमन बनतो. कारण आपण ॲक्चुअली ज्या जगात राहतो ते मायक्रोब्सचं जग आहे. तर ह्यानी काय होतं आता हे करतात काय? आपल्याला ह्याची का गरज आहे? कारण आपण आपले ऑर्गन्स बदलू नाही शकत. आपण जन्म ज्या ऑर्गन्सनी घेतो तेच आपले राहतात जन्मभर. पण मायक्रोबायोम जे आहे, जे कलेक्शन आहे या मायक्रोब्सचं, सूक्ष्मजीवांचं, ते व्हेरिएबल असतं, ते बदलतं. आपण आपल्या कंट्रोलमध्ये आहे ते. आणि जर ते ऑर्गन आहे, तर ते काय करतंय? तर आपलं समजा गट मायक्रोबायोम आपण विचार करू, कारण आपण पोटाबद्दल बोलतोय. सगळ्यात मोठं कलेक्शन या मायक्रोब्सचं आपल्या आतड्यांमध्ये असतं. लार्ज इंटेस्टाईनमध्ये. बाकी ठिकाणी पण असतं, पण आतड्यांमध्ये जे असतं ते 1.5 ते 2 किलो एवढे जर्म्स असतात, एवढे बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि दुसरे पण फंजाय, आर्के आणि प्रोटोझोआ. पण त्यातले 99% बॅक्टेरिया असतात. आणि ते काय करतायत तिथे आहेत एवढे 1.5-2 किलो म्हणजे काहीतरी महत्वाचं करत असतील. तर त्याला म्हणतात गट मायक्रोबायोम. आणि गट मायक्रोबायोम खूप गोष्टी करतं. ते आपल्या डायजेशनसाठी मदत करतं. आपण अन्न पूर्णपणे पचवू शकत नाही. अन्न पचल्यानंतर जे उरलेलं इंटेस्टाईनमध्ये जातं, त्यातलं फायबर अजिबात डायजेस्ट नाही करू शकत आपण. फायबर डायजेशन करता बॅक्टेरिया लागतात. तर खूप लोकांना अन्न पचत नाही आणि म्हणतात मला लहानपणापासून कॉन्स्टिपेशन होतं, मला दुसरे आजार होत आहेत, अन्नच पचत नाहीये. त्याचा अर्थ हा आहे की त्यांच्यामध्ये हे बॅक्टेरियाच नाहीये जे फायबर डायजेस्ट करू शकतात. म्हणून असं होतंय. म्हणून हे सगळे सिम्प्टम्स लहानपणापासून दिसतात. आणि हेच बॅक्टेरिया, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया लागतात आपल्याला त्याकरता. तर काही बॅक्टेरिया आपल्यासाठी विटॅमिन्स बनवतात, जसं बी विटॅमिन्स, B12 डेफिशियन्सीज असतात लोकांना, बऱ्याच डेफिशियन्सीज असतात विटॅमिन्सच्या. तर त्या इथून येतात, कारण आपल्याकडे ते बॅक्टेरिया नाहीये. असं नाहीये की ते अन्नातून नाही मिळत आहे, असं नसतं दरवेळेस. बॅक्टेरिया बनवत नाही, म्हणून हे सगळे आजार जास्त होतात. तर आपण अजून हे बघितलं की मिनरल मिनरल ॲब्झॉर्प्शनसाठी
जसं आपल्याला आयर्न डेफिशियन्सी असते खूप लोकांना, कॅल्शियम डेफिशियन्सी असते, बरेच दुसरे मिनरल्स, मॅग्नेशियम डेफिशियन्सी असते. याचा अर्थ हा नाहीये की ते अन्नातूनच मिळत नाहीये. म्हणजे नसेलही मिळत अन्नातून, पण अन्नात असलं तरी ते ॲब्झॉर्ब नाही करता येत आपल्याला. तर मीच लहानपणापासून मला B12 आणि आयर्न डेफिशियन्सी होती आणि अनिमिया होता आणि नेहमी सप्लिमेंट्स घेत होते मी. तरी पण माझं काहीही फरक नव्हता पडत. गट हेल्थ फिक्स केल्यानंतर जेव्हा माझ्या शरीरात ते बॅक्टेरिया आले गटमध्ये, तेव्हा आता मला त्या डेफिशियन्सीज नाही आहेत. मला कुठलेही सप्लिमेंट्स घ्यावे नाही लागत. मला विचार पण करावा नाही लागत, की आयर्न रिच आहे का अन्न किंवा B12 रिच आहे का? काहीच विचार नाही करावा लागत. कारण माझ्यामध्ये ते गट बॅक्टेरिया आहेत, ज्यांना ते बनवता येतं किंवा ॲब्झॉर्ब करता येतं. मेंटल हेल्थमध्ये पण ते अतिशय महत्त्वाचे आहे. आपण ते बघणारच आहोत, की का महत्त्वाचे आहेत आणि ते नक्की काय करतात. मसल बिल्डिंग, इम्यून सिस्टम ट्रेनिंग. तर आता आपलं 70% इम्यून सिस्टम इथे असते, आतड्यांच्या भोवती. आतड्यांच्या आतल्या बाजूला बॅक्टेरिया असतात आणि बाहेरच्या बाजूला इम्यून सिस्टम असतं. तर त्यांचं कॉन्स्टंट ट्रेनिंग करत असतात ते. जसं सैन्यात कोणी नवीन रिक्रूट केली आहेत लोकं, तर त्यांना कोणाला ट्रेन करावं लागतं. तर ते ट्रेनर्स जे असतात ते आपले बॅक्टेरिया असतात. त्याच्याशिवाय सैन्य ट्रेन होऊ नाही शकत. म्हणून मग चुकीच्या गोष्टी होतात, कॅन्सर्स होतात, कॅन्सर डिटेक्ट नाही होत आपल्या शरीरात आणि हे पण होतं ऑटो इम्यून डिसीजेस पण त्यामुळे होतात, की चुकीचं ट्रेनिंग झालंय, की सैन्याकडे शस्त्र आहेत, पण त्यांना कुठे फायर करायचंय माहीत नाहीये. त्यामुळे ऑटो इम्यून डिसीजेस होतात. आपली हाडं स्ट्राँग ठेवण्याकरता पण बॅक्टेरिया आणि गट मायक्रोब्स लागतात. हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह करायला, इन्सुलिन सिक्रेशन हे तर काहीच नाहीये म्हणजे मी खूप कमी फंक्शन सांगते. याहून खूपच जास्त फंक्शन्स हे गट बॅक्टेरिया करतात. तर जर आपल्याला ह्याची माहितीच नसेल, आपण आपल्या शरीरात जर नीट बॅक्टेरियाच नसतील, तर हे कुठून मिळणारे फंक्शन्स सगळे आपण जे आजार बघतो, सगळे सिम्प्टम्स बघतो ते ह्यामुळे आहेत. आम्ही कोणाचंही गट मायक्रोबायोम टेस्टिंग केले तर आत्तापर्यंत एकही रिपोर्ट आम्ही नॉर्मल बघितलेला नाहीये. इतकं आपण बेसलाईन लो केलंय, की मला अजिबात कळत नाही, की इतके डॉक्टर्सकडे जाऊन लोकं लहानपणापासून असे डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स कसे असू शकतात आणि ते रिझॉल्व्ह का नाही झालेत? आणि ते नाही झालेत यामुळे सगळ्यांचे हे आजार आहेत, की जे काय आपल्याला दिसतं हे त्यामुळे आहेत. आपले जे फूड सेन्सिटिव्हिटीज जे आहेत, लॅक्टोज इंटॉलरन्स, दूध नाही पिता येते, ग्लुटेन इंटॉलरन्स आहे, भाज्या नाही खाता येते, खूप काय-काय डाळी नाही खाता येते. का नाही खाता येते? कारण तुमच्या गटमध्ये ते बॅक्टेरिया नाहीये ज्यांना ते डायजेस्ट करता येतं. जे तुम्हाला ते पचवायला मदत करू शकतील. कारण दूध पचवायला पण आपल्याकडे एन्झाईम नसतं ते लॅक्टेज एन्झाईम. ते बॅक्टेरिया लागतात त्याकरता. तर हे बॅक्टेरिया आपण परत आणू शकतो, हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. ते जेव्हा आपण परत आणतो, तेव्हा हे सगळे सिम्प्टम्स जायला लागतात. जे डेफिशियन्सीज असतात आणि सेन्सिटिव्हिटीज असतात, ते जायला लागतात. तर आता जर तुम्ही बघितलं, की मायक्रोबायोम एवढं महत्वाचं आहे, तर लोकांना माहिती का नाहीये त्याबद्दल? जर ते वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये पण लिहिलंय आणि पर्सनलाइज्ड मेडिसिन जे आहे, ते काही आत्ता नवीन आम्ही काही ऑफर नाही करत आहे. हे खूप आधीपासून अवेलेबल आहे. पण अवेअरनेसच नाहीये लोकांमध्ये. आणि आपण जर बघितलं, की मायक्रोबायोम, मायक्रोब्स एवढे महत्त्वाचे आहेत आणि आपण दिवसभर अशा गोष्टी वापरतो, ज्याने मायक्रोब्स मरतात. कारण आपल्याला अशा ॲडव्हर्टाइजमेंट्स आपण बघत असतो, की "धिस किल्स 99% ऑफ जर्म्स" की सगळे आपल्याला निर्जंतुक करण्याची खूप गरज आहे, असं दाखवलं जातं सारखं. आणि आपल्याला वाटतं ते खरं आहे. अजिबात तसं नाहीये. आपल्याला जर्म्सची गरज आहे, सूक्ष्मजीवांची गरज आहे. ते आपलं ऑर्गन आहे. आपण आपलं ऑर्गनची सारखी वाट लावतोय. डिसइन्फेक्टंट स्प्रेज फर्निचर स्वच्छ करायला. अँटिबायोटिक्स लोकं मनानेच घेतात, गरज नसताना. डॉक्टर्सनी बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी दिले तर टोटली वेगळी गोष्ट आहे. पण व्हायरल किंवा दुसरं कुठलंही इन्फेक्शनसाठी अँटिबायोटिक्स कामच करत नाही. ते बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट असतात. आणि हे असं आहे, की कोणी चोरी केली तर आपण त्यावर ॲटम बॉम्ब टाकायचा विचार करतो, की नाही चोर चोर मरूनच जाईल. पण त्या चोराबरोबर बाकीचं पण पॉप्युलेशन मरेल. तसं अँटिबायोटिक्स आहे, की एका इन्फेक्शन कॉझिंग मायक्रोबला मारण्याकरता अँटिबायोटिक्स देतात. त्यांनी बाकीचे पण चांगले बॅक्टेरिया मरून जातात आणि ते परत येऊ नाही शकत कुठून. तर त्याकरता काहीतरी करावं लागतं. आणि अँटिबायोटिक रेझिस्टन्सही अतिशय भयानक जास्त झालंय. ऑलमोस्ट 83% लोकांमध्ये मल्टी ड्रग रेझिस्टन्स आहे भारतामध्ये आणि आम्हाला तो रोज दिसतो. त्यामुळे जेवढं टाळता येईल तेवढं टाळलं पाहिजे. गरज नसली तर अजिबात नको घ्यायला. हँड सॅनिटायझर्स वापरणं, एस्पेशली कोविड नंतर. लहान मुलांना शाळेत हात धुवायला वेळ नाही देत. त्यांना म्हणतात, "नाही, हँड सॅनिटायझर वापरा, इट्स ओके." त्या त्या अशा सवयींमुळे मायक्रोबायोमची टोटली वाट लागते. असे हँड सोप्स आणि बॉडी वॉशेस तुम्ही चॅट बॉक्समध्ये प्लीज लिहा, तुम्ही कुठलं साबण वापरता? ते अँटीबॅक्टेरियल, अँटीमायक्रोबियल आहे का? त्यानी तुमची तब्येत खराब होते आहे. तर ते तुम्ही कुठलं वापरताय?
टूथपेस्ट पण आपण ज्या वापरतो त्या ऑलमोस्ट सगळ्या अँटीमायक्रोबियल असतात. त्यात ट्रायक्लोसान नावाचं एक अँटीबॅक्टेरियल एजंट असतं. त्यांनी पण आम्हाला आता ट्रायक्लोसान रेझिस्टन्स पण दिसायला लागलाय रिपोर्ट्समध्ये. अँटीमायक्रोबियल वाइप्स, फ्लोअर क्लीनर्स आपण एवढ्या गोष्टी जर वापरतोय, तर कसं काय मायक्रोबायोम खराब होणार नाहीये? तर आपल्याला कितीही चांगलं इंटेन्शन जरी असलं आपलं, तर 5 अशा गोष्टी आहेत, म्हणजे अजून खूप गोष्टी आहेत, पण 5 गोष्टी आहेत ज्या आम्हाला नेहमी दिसतात, की लोकं ह्या करतात, की त्या म्हणतात, की "नाही, आम्ही तर खूप चांगलं सगळं हेल्दी खातोय." तुम्ही जर हेल्दी खाताय सगळं, तर तुम्हाला का नाही मिळत आहे पोषण आणि तब्येत खराब का कशी काय आहे? तर आपण बघतो, की आता फूड जे आहे, आपण जे अन्न खातोय ते खूपच लो कॉम्प्लेक्सिटी झालेलं आहे. खूप जास्त कार्ब्स आहेत त्यात. एकतर भात जास्त असतो किंवा पोळी जास्त असते किंवा प्रपोर्शन अजिबातच त्याचं बरोबर नसतं, की भाजी कमी, प्रोटीन्स कमी, हेल्दी फॅट्स कमी किंवा खूप जास्त ट्रान्स फॅट्स किंवा खूप जास्त तळलेले पदार्थ. एस्पेशली मुलांमध्ये तर आपण बघतो, की एक मैद्याचे पदार्थ खूपच जास्त खाल्लेले असतात. तर याने पोषण काही मिळत नाही. हे निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे. जे आपल्या शरीरातलं पोषण आहे ते पण कमी होतं त्यानी. आपण जर बघितलं, की पारंपरिक पद्धतींमध्ये जी महाराष्ट्रीयन थाली रेस्टॉरंटमध्ये मिळते ते नाही म्हणत आहे मी. पण जे ट्रेडिशनल प्रॅक्टिसेसमध्ये जर बघितलं आपली थाळी, तर त्यात काय-काय होतं. रेनबो डायट होतं, की 5ही रंग जे आहेत ते सगळे रंग होते. ह्यात वेगवेगळे फायटोन्यूट्रिएंट्स, वेगळे पॉलिफेनॉल्स असतात. आपल्या शरीराला सगळ्यांची गरज असते. त्यामुळे हे रंग आपण रोजच्या जेवणात इन्क्लूड करणं खूप महत्त्वाचं असतं मायक्रोबायोम वाढवण्याकरता, डायव्हर्सिटी वाढवण्याकरता. लीन प्रोटीन फर्मेंटेड फूड्स. आता फर्मेंटेड फूड्स म्हणजे सगळेजण म्हणतात, "हो, आम्ही इडली, डोसा आणि ढोकळा खातो." ते डेड फर्मेंट्स असतात कारण त्याला शिजवतात. मी लाईव्ह फर्मेंट्सबद्दल म्हणते, जसं लोणची असतात किंवा आंबील असतं किंवा कांजी असतं, दही असतं, ताक. अशा गोष्टी असतात ज्यात जिवंत बॅक्टेरिया असतात वेगवेगळ्या प्रकारचे. असं 5 ते 6 सर्व्हिंग्ज रोज खाणं खूप महत्वाचं आहे. आणि होल ग्रेन जसं मिलेट्स होते आपले ट्रेडिशनली ते न्यूट्रिशनली खूपच सुपिरियर आहेत. मिलेट्स आहेत, होल ग्रेन्स, नट्स, सीड्स, लेंटिल्स, बीन्स, हेल्दी फॅट्स हे सगळं आपल्या डायटमधून चाललंच गेलंय आणि जे असेल तरी पण ते खूपच इम्बॅलन्स्ड आहे. आणि खूप लोकांना वाटतं, की हो फायबर खाणं म्हणजे न्यूट्रिशनिस्ट म्हणतात, की तुम्ही फायबर खाल्लं पाहिजे, तुम्ही प्रोटीन खाल्लं पाहिजे. पण त्याकरता हे बघितलं पाहिजे, की आपल्याला ते पचवता येतंय का? आधी ते बॅक्टेरिया आणावे लागतात गटमध्ये, त्यानंतर आपण हे सगळं खाऊ शकतो. कारण आपल्याला सवय नाहीये लहानपणापासून हे सगळं खायची. आणि आपण जर बघितलं की किती वाजता खातो, तर बॉडी क्लॉक फॉलो करणारी पण खूप कमी लोकं आहेत. एस्पेशली लहान जे जे यंग जनरेशन आहे. तर आधी काय होतं, की हे बॉडी क्लॉक जर ग्रे लाईन आहे ही आणि ही लाल डॉटेड लाईन आहे, ती आपलं मेटाबॉलिक फायर आहे किंवा अग्नी, की किती आपण केव्हा अन्न पचवू शकतो. तर जेव्हा सूर्योदय होतो, ते सूर्यास्तापर्यंत आपण अन्न खूप चांगलं पचवू शकतो. म्हणून लंच जे असतं, ते खूपच चांगली वेळ आहे जास्त खाण्याकरता. तर आधी आपले पूर्वज तेव्हाच खात होते. कारण उजेड तेव्हाच अवेलेबल होता. आणि हे मायक्रोबायोम असतं ते पण आपल्याला अन्न डायजेस्ट करायला तेव्हाच मदत करू शकतं, कारण संध्याकाळी ते बदलतं. तर हे हे जेव्हा फॉलो करतो आपण, तेव्हा आपल्याला खूप चांगलं पोषण मिळतं आणि आपली तब्येत चांगली राहते. कारण शरीराला मिळते त्याला जे पाहिजे ते. पण आपण जर हे बघितलं, की आता काय होतंय, की आता फूड डिलिव्हरी ॲप्स आहेत. आता 24 तास उजेड पण आहे, अन्न पण आहे. तर लहान मुलं पण स्वतःच ऑर्डर करतात ॲप्सवरून आणि केव्हाही खातात. रात्री 2 वाजता पण आणि आई-वडील कौतुकाने सांगतात, "हो, माझ्या मुलांनी ना यावरून अन्न ऑर्डर केलं 2 वाजता." खूप कौतुकाने. पण त्याचं काय होतंय, ती शिक्षा आहे मुलांसाठी. कारण इथे सगळं आउट ऑफ सिंक चाललंय, की मेटाबॉलिक फायर आउट ऑफ सिंक चालली आहे बॉडी क्लॉकच्या. मायक्रोबायोम म्हणते, "यू नो व्हॉट, मी तुम्हाला मदत नाही करणार आहे डायजेस्ट करायला." कारण ते नाही करू शकत त्यावेळेला. त्याची शिफ्ट बदललेली असते. आता मायक्रोबायोम पण बदललेलं असतं. तर हे सगळं रोज होतेय, वर्षानुवर्ष होते. त्यांनी हे पूर्ण आउट ऑफ सिंक होतं आणि ज्याला म्हणतात टॉक्सिक मेटाबोलाइट्स जमतात शरीरात. मायक्रोबायोम पण पूर्णपणे डॅमेज होतं आणि हे अन्न सडल्यामुळे खूप प्रकारचे आजार, खूप इन्फेक्शन्स आणि अतिशय वाईट तब्येत. तर हे खूप जणं ओढवून आणतायत बॉडी क्लॉक न फॉलो करता. दुसरं जे आपण बघतो खूप कॉमन गोष्ट ते ओव्हर ऑर अंडर एक्सरसाइजिंग. आता तुम्ही बघाल की खूप जण म्हणतात आम्ही जिममध्ये जातोय 1 तास, दीड तास आणि वेट्स हे करतोय. खूप चांगलं आहे. मसल बिल्डिंग सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पण ते काय करतात? जेवत नाही नीट. प्रोटीन सप्लिमेंट्स घेतात, की जेवणातून नाही येत आहे होलसम काही पण पावडर, प्रोटीन पावडर म्हणून येत आहेत. काही कधी-कधी त्यात स्टेरॉइड्स पण असतात. आमच्याकडे एक केस आली होती ज्याला एव्हास्क्युलर हिप नेक्रोसिस झालं होतं आणि त्याला हिप रिप्लेसमेंट सांगितली होती. 33 वर्षांचा होता.
अतिशय क्रिटिकल कंडिशन ह्यामुळेच हे झालं होतं. आणि अशी कितीतरी लोकं येतात जे एकदमच मस्क्युलर दिसतात आणि असं वाटतं की म्हणजे कुठल्यातरी पोस्टर ह्याच्यावर लावू असं एवढं चांगले दिसायला. पण त्यांचं गट अजिबात स्ट्राँग नसतं. त्यांना काही बेसिक पण पचवता येत नाही, भाज्या पण पचवता येत नाही. कारण वर काम केलेलं नसतं, न्यूट्रिशन पण बरोबर नसतं. तर हे सगळं आपल्याला त्यांच्या डाएटमध्ये दिसत नाही. आणि दुसरं एक्स्ट्रीम म्हणजे एकदम सेडेंटरी बिहेवियर, की जंक फूड खायचं आणि सोफ्यावर बसून काहीतरी बघत बसायचं. असं असं दुसरं एक्स्ट्रीम पण दिसतं, की हो मी तर चालतोय थोडा वेळ त्यामुळे ठीक आहे, हे एक्सरसाइज आहे. चालणं हे एक्सरसाइज नाहीये, चालणं हे बेसिक नेसेसिटी आहे. एक्सरसाइज वेगळं आहे आणि ते पण सगळ्यांनी केलं पाहिजे अर्धा तास तरी रोज. आपल्या हेल्थप्रमाणे, हेल्थ स्टेटसप्रमाणे आणि वयाप्रमाणे, हार्मोनल स्टेटसप्रमाणे. तिसरी सगळ्यात कॉमन आम्ही गोष्ट बघतो, की लोकं ह्याच्याबद्दल मेंटल हेल्थबद्दल अजिबात विचार करत नाही. खूप जास्त स्ट्रेस असतो लोकांना, खूप गोष्टींबद्दल अजिबात कन्सिडर नाही करत. आता तुम्ही हे इमेज जर बघितलं हा फोटो, तर असं वाटतं एआय जनरेटेड आहे, की उंदीर कसा मांजरीच्या डोक्यावर येतो ना, असं कधी होत नाही नॉर्मली. तर हे कसं शक्य आहे? पण हे एआय जनरेटेड नाहीये. ह्या उंदराला इन्फेक्शन झालंय. टॉक्सोप्लाझ्मा गॉन्डी नावाचं इन्फेक्शन झालंय. तर हे हा हा मायक्रोब जो नाही आहे की मग सॉरी सगळ्यांनी काय म्यूट केलं तर बरं होईल. कारण दुसऱ्यांना डिस्टर्ब होतं. त्यामुळे म्यूटवर राहा प्लीज. तर ह्या उंदराला इन्फेक्शन झालंय टॉक्सोप्लाझ्मा गॉन्डीचं. तर हा मायक्रोब जो आहे तो काय करतो, की उंदरांना तो सुसायडल बनवतो. उंदरांना ॲक्चुअली मांजरीचा वास आवडायला लागतो आणि ते मांजरीला अट्रॅक्ट होतात आणि ते स्वतः जातात मांजरींकडे आणि मग मांजर जेव्हा त्यांना खाते, तेव्हा त्या टॉक्सोप्लाझ्माचं लाईफ सायकल पूर्ण होते. असं ते इव्हॉल्व झालंय. तर हे सांगायचा उद्देश हा आहे, की हा एका प्रकारचा जर्म ह्याचं वागणं इतकं डेंजरस करतो. तर आपल्या शरीरात जर ट्रिलियन्स ऑफ मायक्रोब्स आहेत, ते आपल्या डोक्याला, आपल्या मेंदूला, आपल्या विचारांना काय करत असतील? ते ऑफकोर्स इन्फ्लुअन्स करतायत. आपले जे चॉईसेस असतात, जे म्हणून लोकांना जे क्रेव्हिंग्ज असतात, की काहीतरी खावंसं वाटते. ते काय आपल्याला खावंसं नाही वाटत आहे, आपल्या गट बॅक्टेरियाला ते खावंसं वाटते. म्हणून ते कंट्रोल होत नाही. आपल्या गटमध्ये जर चांगले बॅक्टेरिया असतील, तर चांगलेच क्रेव्हिंग्ज होतात. असे हे होत नाही, अनहेल्दी क्रेव्हिंग्ज येत पण नाही. तर आपलं म्हणूनच गटला सेकंड ब्रेन असं म्हणतात, की गट इज अवर सेकंड ब्रेन. कारण आपल्याला जे कुठले फीलिंग्ज येतात, जे आपले इमोशन्स असतात, ते तिथून येतात. कारण 90% पेरिफेरल नर्व्हस सिस्टम ही गटमध्ये असते. तर आपण बघितलं, की हे जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहे किंवा केमिकल्स आहे, हे गट मायक्रोबायोम बनवतं किंवा मॉड्युलेट करतं आणि हे खूप महत्त्वाचे आहेत. हे काहीच उदाहरणं दिली आहेत मी. अजून याहून खूप जास्त आहेत जे ते मॉडिफाय करतात. आणि बरेच हॉर्मोन्स आहेत जे कंट्रोल करतात आपलं गट मायक्रोबायोम. तर ह्यात काय होतं, की डोपामाइन आहे समजा रिवॉर्ड हार्मोन आहे, की आपल्याला काही पण काम संपवलं तर असं वाटतं, की सॅटिस्फॅक्शन हे. तर डोपामाइन रिलीज होते. सेरोटोनिन जे आहे ते आपलं हॅपीनेस हार्मोन आहे, की तुम्ही किती पैसा असेल तुमच्याकडे आणि कितीही काही असेल, सगळं जगातलं असेल, तरी तुम्हाला आनंद फील नाही होणार जर तुमच्याकडे सेरोटोनिन नाही बनत आहे आणि हे गट मायक्रोबायोम बनवतं. आणि इंटरेस्टिंगली हे अन्न पचवण्याकरता पण महत्त्वाचं असतं, की अन्न कुठल्या स्पीडनी जाते आपल्या इंटेस्टाईनमध्ये आणि कसं ॲब्झॉर्ब होते ते पण सेरोटोनिन ठरवतं. किती सेरोटोनिन आहे त्यावरून ठरतं. अजून बरेच त्याचे फंक्शन्स आहेत. सेरोटोनिनचंच संध्याकाळी मेलाटोनिन बनतं, आपलं स्लीप हार्मोन. याने आपल्याला गुंगी येते आणि मग ह्यानीच डायजेशन हळू होतं. ह्यानी ते अन्न पुढे पास होत नाही. त्यामुळे सूर्यास्त झाला की ती स्टॉप साईन असते जेवणासाठी, की ह्यानंतर खाऊ नका. शरीर पचवू शकत नाही. तर हे 2 हार्मोन्स ते रेग्युलेट करत असतात, हे न्यूरोट्रान्समिटर्स. आणि त्यानंतर जे झोपेनंतर झोपलं असताना पण जी प्रक्रिया होते, की मेमरी फॉर्मेशन होतं, मसल बिल्डिंग होतं, ते पण सगळं यामुळे होतं. तर आम्ही ज्या लोकांचे रिपोर्ट्स बघतो त्यांच्यामध्ये हे नसतात, हे खूप कमी असतात. त्यामुळे झोप पण नीट होत नाही, मेमरी नीट नसते, डायजेशन नीट नसतं. तर हे यामुळे आहे, कारण शरीरात गट बॅक्टेरियाच नाहीये हे सगळं बनवणारे. गामा अमिनो ब्युटेरिक ॲसिड आहे ते कामिंग हार्मोन आहे. तर ते आपल्याला शांत करायचं काम करतं, अँक्झायटी कमी करायचं काम करतं. हे पण बऱ्याच लोकांमध्ये खूप कमी असतं. ऑक्सिटोसिन जे आहे ते बॉन्डिंग हार्मोन आहे, लव्ह हार्मोन आहे. जसं बाळ झालं, बाळाचा जन्म झाला, तर आईमध्ये आणि बाळामध्ये ऑक्सिटोसिन बनतं बरंच. तर आपल्याला कोणाहीबद्दल बॉन्डिंग वाटण्याकरता ऑक्सिटोसिनची गरज आहे. तर लहान मुलांमध्ये एस्पेशली तुम्ही बघाल, की ते डिव्हाइसेसकडेच बघत बसतात. त्यांना कोणाशीच काहीच फीलिंग नसतं बॉन्डिंगचं. कारण त्यांचं गट मायक्रोबायोम अतिशय कॉम्प्रोमाईज आहे.
जर मोठ्यांचं बघितलं तर त्यांचंच गट मायक्रोबायोम एवढं वाईट असतं. लहान मुलांचं तर त्याहूनही खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपले जे फीलिंग्ज आहेत ते डायजेशनशी खूपच रिलेटेड आहे. आपलं डायजेशन कसं होतंय, त्यावर आपली मेंटल हेल्थ, आपली इमोशनल हेल्थ, आपण स्ट्रेस कसा हँडल करतोय, हे सगळं त्यावर अवलंबून आहे. आणि आपण हे बघतो की लोकांना आता आनंद फील होत नाहीये, कारण ते सेरोटोनिनच नाहीये. तर आपल्याला आनंद कशाने मिळेल? तर काय करायचं? तर मुलांना एस्पेशली जंक फूड देतात लोकं, की "हो, तू हे केलं का? छान, खूप छान आहे. आपण हे आणू, डोनट्स आणू, बर्गर आणू, पिझ्झा आणू, सॉफ्ट ड्रिंक्स आणू, फ्राईज आणू." असं सगळं जंक फूड मुलांना खाऊ घालतात, स्वतः पण खातात आणि त्यांनी काय होतं, की त्यांनी बॅड बॅक्टेरिया अजून खूप वाढतात आणि गुड बॅक्टेरिया मरतात. तुम्ही बघितलं तर खूप एकदम नावाजलेले इन्फ्लुएन्सर्स खूप मोठ्या चॅनल्सवर आलेले. ते म्हणतात, की "ओह, यू कॅन फॉलो द 80-20 रूल," की 80% वेळेला तुम्ही एकदम चांगलं डायट, लाईफस्टाईल फॉलो करा. 20% तुम्हाला पाहिजे ते खा. ते आम्हाला अजिबात पटत नाही. कारण तुम्ही असं म्हणताय, की 20% वेळेस तुम्ही चोराला चोरी करू द्या आणि 80% तुम्ही म्हणाल, की नाही मला मी जाऊन जास्त पैसे कमवतो कारण ना मला तो चोर माझा खूप चांगला मित्र आहे. मला मैत्री तोडायची नाहीये. त्यापेक्षा ना मी 80% जास्त काम करतो. हे असं म्हणण्यासारखं आहे. त्यामुळे असं 80-20 वगैरे काहीही नसतं. हेल्थ इज ऑल्वेज 100%. यू कॅनॉट बी 80% हेल्दी. तर हे लहान मुलांना डिजिटल डिव्हाइसेस देऊन, जंक फूड देऊन, स्वतः पण डिव्हाइसेसवर असतात सगळेजण. तर ह्यानी खूपच मेंटल हेल्थ इश्यूज पण होतात, इमोशनल हेल्थ इश्यूज होतात आणि फिजिकल हेल्थ इश्यूज पण होतात. कारण कुठलेच न्यूरोट्रान्समिटर्स जेवढे पाहिजे तेवढे नाहीयेत. आणि लोकं असं एक्सक्यूजेस पण खूप देतात, की आपल्याला आता एवढे पैसे कमवायचे आहेत, म्हणून आपण हे केलं पाहिजे, हीच नोकरी केली पाहिजे आणि इथेच राहिलं पाहिजे. तब्येतीचं काही पण हो. म्हणजे लोकांना जेवायला पण हे नाहीये, जेवता पण येत नाहीये, पण नोकरी तीच करायची आहे. तर आपले जे चॉईसेस आहेत, ते आपण कशासाठी करतोय, तो पण जरा विचार केला पाहिजे लोकांनी. कारण असे आमच्या सर्कलमध्ये आणि अशी खूप ओळखीची लोकं आहेत, ज्यांना नीट घरी वेळ पण नाही मिळत, नीट जेवता पण येत नाही. मग असा खरंच प्रश्न पडतो, की एवढे पैसे ते कशासाठी कमवतात? तर आपल्या प्रायोरिटीज आर व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. सोशल कनेक्शन्स आणि कम्युनिटीचे पण 2 हे बघतो आम्ही, की एक तर लोकं सोशलाइजच नाही करत. नाहीतर अति जास्त करतात आणि चुकीच्या पद्धतीने करतात. सोशलाइज करणं खूप महत्त्वाचं आहे, दुसऱ्यांना भेटणं, कारण मायक्रोब्स आपण शेअर करतो आणि कम्युनिटीनी आपल्याला सपोर्ट मिळतो, इमोशनल सपोर्ट. खूप महत्वाचं आहे ते सोशलाइज करणं. पण त्यात काय होतं, की आपण ज्यांच्याशी सोशलाइज करतो, त्यांच्या सवयी जर हेल्दी नसतील, तर आम्हाला खूप लोकांनी सांगितलंय, की नाही आम्ही सोशलाइज करायला आम्हाला आवडतं, पण जंक फूड नाही दिलं किंवा अनहेल्दी काही तळलेले पदार्थ किंवा असं काही नाही आम्ही सर्व्ह केलं, तर लोकं येणार नाही आमच्या घरी. जे खरं नाहीये, की आम्ही तर असं सर्व्ह नाही करत. तुम्ही एक्झाम्पल सेट करा. तुम्ही जेव्हा लोकांना बोलवाल, तेव्हा हेल्दी काहीतरी हे ठेवा. पारंपरिक पद्धतीचं जसं आमचं आता चौरंग रेस्टॉरंटमध्ये त्या दिवशी होता पॉडकास्ट. त्यांच्याकडे तर कोकम सरबत आणि असे ट्रेडिशनल पेय आहेत. आम्ही पण घरी तेच करतो, की ठीक आहे कोकम सरबत देऊन तुम्हाला इंटरेस्टिंग करायचं ना, त्यात स्पार्कलिंग वॉटर मिक्स करा. नारळ पाण्यात थोडं स्पार्कलिंग वॉटर मिक्स करा, की तुम्हाला इंटरेस्टिंगच बनवायचंय, तर तुम्ही असे पण प्रकार करू शकतात, की जे हेल्दी आहे, जे इंटरेस्टिंग पण आहे. तर ह्यातल्या तुम्ही किती गोष्टी करताय? यातल्या एकतर एक गोष्ट करतात, 2 करतात किंवा ऑलमोस्ट सगळे याहून जास्त पण करतात. तर त्यांनी आपली तब्येत, आपलं गट हेल्थ नेहमी खराब होत राहतं आणि आपल्याला असं वाटतं, की "अरे, मी तर चांगलं खातोय किंवा चांगलं खाते." तर हे जे आहे ते लॅब टेस्टिंगमध्ये का नाही दिसत? एवढी वर्ष झाले सगळे सफर करतायत, एवढे प्रॉब्लेम्स आहेत, तर लॅब टेस्ट केल्याच असतील ना सगळ्यांनी. स्टूल टेस्ट केले असतील, ब्लड टेस्ट केले असतील, पण हे सगळं काहीच दिसत नाही. कारण हे मायक्रोब्सबद्दल ॲक्चुअली कोणाला माहीत पण नसतं आणि हे जे डिस्बायोसिस इम्बॅलन्स झालंय ते लॅब टेस्टमध्ये कळत नाही. गटमध्ये इन्फेक्शन झाले ते पण कळत नाही. इथे माहीत पाहिजे आपल्याला की काय शोधायचंय. तर काय शोधायचंय माहीत नसलं तर ते लॅब टेस्ट, पॅथॉलॉजी लॅब टेस्टमध्ये नाही दिसत. आणि मिसिंग प्रोबायोटिक स्ट्रेन्स किंवा मिसिंग चांगले बॅक्टेरिया ते हेही नाही दिसत कारण ती अशी कुठली टेस्ट सध्या तरी नाहीये लॅब्समध्ये. तर आपण जर बघितलं तर हे जे आहे स्मोकिंग आणि बाकीच्या गोष्टींना खूप इन्फ्लुअन्स त्याने पण होतो. तर इथे आता आपण बघितलं गट डायव्हर्सिटी खूप महत्वाची आहे, की आपल्या शरीरात ट्रिलियन्स ऑफ मायक्रोब्स आहेत, की खूपच आपल्या शरीरात ट्रिलियन्स आपल्या सेल्सपेक्षाही जास्त.
तर त्यांची वेगवेगळी कामं हे ठरवलेली असतात, की काही बॅक्टेरिया असतात ते व्हिटॅमिन्स बनवण्यासाठी असतात, काही असतात ते मिनरल्स ॲब्झॉर्ब करण्यासाठी, काही असतात ते फायबर डायजेस्ट करण्यासाठी, असं त्यांची कामं नेमलेली असतात. एकमेकांची कामं ते करू नाही शकत. तर आपल्या ह्याच्यात जर कमी प्रकारचे बॅक्टेरिया असतील, जसं इथे दाखवलंय, तर ते आपल्या आतड्यांमध्ये जी कामं झाली पाहिजे ती नाही करू शकत. जसं आपल्याला आता एक शहर बनवायचंय, की आता पुण्याचं शहर बनवायचं. तर पुण्याचं शहर बनवायला आपल्याला काय पाहिजे? आपल्याला खूप लोकं लागणार आहे आणि वेगवेगळ्या प्रोफेशन्सची लोकं लागणार आहेत. तर इथे जर म्हटलं थोडीच लोकं आली इथे आणि त्यांनी म्हटलं, "नाही आम्हाला शहर बनवायचंय, पण आम्ही तर डॉक्टर किंवा इंजिनिअरच आहोत. तरी पण आम्हाला बनवायचंय शहर." तर तुम्हाला काय वाटतं हे शहर बनणार आहे का कधी? तर आपल्या शरीरात पण तेच होते, की जे प्रोफेशन्स पाहिजेत, जे बॅक्टेरिया पाहिजेत कामं करणारी, ते नाहीयेत आपल्या शरीरात. दुसरेच चुकीचे बॅक्टेरिया आहेत, इन्फेक्शन कॉझिंग आहेत. म्हणून हे नीट होत नाहीये कामं. तर आपण जर बघितलं ज्यांच्यामध्ये हाय मायक्रोबायोम डायव्हर्सिटी असते आणि चांगले प्रकार असतात, की हे सगळे फंक्शन्स करू शकतात जे आपल्या शरीराला पाहिजे. त्याचा अर्थ असा आहे त्याचं उदाहरण, की आता आपल्याला पुण्याचं शहर बनवायला खूप लोकं आली आहेत आणि वेगवेगळ्या प्रोफेशन्सची आहे. कोणी शेतकरी आहे, कोणी कचरा नेणारं आहे, कोणी डॉक्टर आहे, इंजिनिअर आहे, लॉयर आहे, दुकानदार आहे, पायलट आहे, असे सगळे खूप वेगळे प्रोफेशन्स आहे. आता तुम्ही सांगा, की ते शहर कसं बनेल? खूप चांगलं बनेल की नाही? तसंच आपल्या शरीरात पण आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियाची गरज असते. तर हे आपल्याला कसं माहीत आहे, की जर्म फ्री उंदरांवर खूप एक्सपेरिमेंट्स केले आहेत सायंटिस्टनी. जर्म फ्री म्हणजे हे निर्जंतुक उंदरं असतात, ज्यांनी कधीच हे बघितलेली नसतात, जर्म्स कधीच ते एन्काउंटर केलेली नसतात. पूर्णपणे स्टराईल एन्व्हायर्नमेंटमध्ये खूप जनरेशन्स ते वाढलेले असतात. तर त्यांच्यामध्ये काय केलंय सायंटिस्टनी खूप एक्सपेरिमेंट्स केल्या, की एका नॉर्मल व्यक्तीच्या स्टूल सॅम्पल्स, एका नॉर्मल माणसाचे स्टूल सॅम्पल्स त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये ट्रान्सफर केलं जर्म फ्री माईसच्या. तर ते नॉर्मलच राहिले, काहीच झालं नाही त्यांना. हेच जर ओबीस वजन खूप जास्त असलेल्या माणसाकडून त्याचं स्टूल सॅम्पल जर इंटेस्टाईनमध्ये ट्रान्सफर केलं, तर उंदरं ओबीस होतात. ते पण लठ्ठ होतात. जर डायबेटिक माणसाकडून हे केलं स्टूल सॅम्पल नुसतं, तर स्टूल्समध्ये काय असतं? बॅक्टेरिया असतात, गट बॅक्टेरिया. तर डायबेटिकचे बॅक्टेरिया जर ट्रान्सफर केले, तर ते डायबेटिक होतात उंदरं. ऑटिस्टिक इंडिव्हिज्युअलकडून केलं, तर ते ऑटिस्टिक होतात. पार्किन्सन्समधून केलं, तर त्याला पार्किन्सन्सचे सिम्प्टम्स होतात. कुठल्याही आजाराचं जर घेतलं आपण स्टूल सॅम्पल, ते उंदरांमध्ये ट्रान्सफर केलं, तर त्यांनी तोच आजार होतो. ह्याच्या उलट पण एक्सपेरिमेंट झाले आहे, की या आजारात नॉर्मल लोकांचे स्टूल्स ट्रान्सफर करून ते पण रिव्हर्स करून दाखवलंय. पण ते क्लिनिकल ट्रायल फेजमध्येच आहे. ते सगळ्या केसेसमध्ये अजून लागू झालेलं नाहीये. काही-काही केसेसमध्ये जसं काही प्रकारचे कॅन्सर्स, की जी लोकं रिस्पॉन्ड नाही करत कॅन्सर्सना ह्याच्या किमोथेरपीला. त्यांच्यामध्ये रिस्पॉन्डर्सचं स्टूल सॅम्पल ट्रान्सफर करून ही लोकं नॉन रिस्पॉन्डर्स रिस्पॉन्ड करायला लागली. असे बरेच क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहे. ऑटिझममध्ये पण आहे, दुसऱ्या आजारांमध्ये पण सुरू आहेत. पण एवढं महत्त्व आहे या गट मायक्रोबायोमचं आपल्या पूर्ण तब्येतीवर. तर आपल्याला आता दिसलं, की हे एवढं महत्त्वाचं आहे. तर आपण काय करू शकतो? तुम्हाला जर याआधी मी विचारलं असतं, की मायक्रोब्स काय करतात आणि ते तर सगळे म्हणतात, की नाही मायक्रोब्सनी तर आजार होतात, जर्म्सनी आजार होतात, आपण ते हे मारले पाहिजे. पण आता बघून तुमच्या लक्षात येतेय का, की आपल्याला ते मारत नाहीये, आपल्याला मदत करतायत. आपल्याला पाहिजे आहेत अजून मायक्रोब्स आणि चांगल्या प्रकारचे मायक्रोब्स आहेत. ते सगळ्या पॉसिबल आजारांपासून आपल्याला वाचवत असतात. तर सगळ्यात सोप्या गोष्टी कुठल्या आहेत ज्या आपण केल्या पाहिजे? आउटडोअर ॲक्टिव्हिटीज. बाकीचे प्राणी जसे बाहेर असतात, तसं बाहेरच्या ॲक्टिव्हिटीज मायक्रोबायोमसाठी खूपच चांगल्या आहेत. जेवढा जास्त वेळ बाहेर घालवता येईल वेदरच्या ह्याच्याप्रमाणे तसं घालवलेलं खूप चांगलं आहे. डायव्हर्स रेनबो डाएट, की आपल्या डाएटमध्ये खूप डायव्हर्सिटी असणं खूप गरजेचं आहे. डीप ब्रीथिंग प्रॅक्टिसेस, एस्पेशली प्लांट बेस्ड. प्लांट बेस्ड फूड्सनी खूपच मायक्रोबायोम अतिशय इम्प्रूव्ह होतं कारण फायबर नॉन-व्हेजमध्ये अजिबात नसतं. फायटोन्यूट्रिएंट्स पण नसतात. डीप ब्रीथिंग प्रॅक्टिसेस, मेडिटेशन आणि हे सगळं सायंटिफिकली दाखवलंय, की याने मायक्रोबायोम इम्प्रूव्ह होतं. सोशलायझिंग, हायड्रेशन, फर्मेंटेड फूड्स मी जसं सांगितलं तसं रोज खाणं, फायबर रिच फूड्स, एक्सरसाइज करणं, रोज व्यायाम करणं 30 मिनिटं तरी आणि चांगली झोप हे अतिशय महत्त्वाचं आहे मायक्रोबायोम इम्प्रूव्ह करण्यासाठी. आम्ही मायक्रोबायोम टेस्ट ऑफर करतो आणि हे अतिशय सोपी पद्धत आहे हे करायला. ती किट घरी येते. कुठेही जावं लागत नाही वेबसाईटवरून बुक केल्यावर. स्टूल सॅम्पल कलेक्ट करायचं आणि त्यात सगळं इन्फॉर्मेशन दिलेलं असतं कसं करायचं आणि काय आणि 2-3 आठवड्यात ते रिपोर्ट्स येतात आणि कन्सल्टेशनही इन्क्लुडेड असतं. त्यात डायटरी रिकमेंडेशन्स, प्रोबायोटिक रिकमेंडेशन्स की तुम्ही 12 आठवड्यांकरता काय खाल्लं पाहिजे. त्यात एक डिटॉक्स फेज पण असतं, पहिले 2 आठवडे.
की त्यात तुम्ही प्रोबायोटिक्स घ्यायच्या आधी तुमचं गट जर नीट नसेल तर तुम्ही प्रोबायोटिक्स घेऊन काहीही उपयोग होणार नाही. कारण ते असं आहे की तुम्हाला नवीन मासे आणायचे तुमच्या ॲक्वेरियमसाठी, फिश टँकसाठी, पण ते फिश टँक कोणी स्वच्छ केलेलं नाहीये, त्यात मेलेले मासे आहेत, खूप घाण आहे आणि त्यात तुम्ही नवीन मासे टाकताय. प्रोबायोटिक्स तसं घेतलं, गट क्लेन्स न करता, तर तसंच होतं की ते पण मरून जातील. काही एस्टॅब्लिश होत नाही ते. म्हणून आम्ही ते सगळं यात सांगतो, रेकमेंडेशन्स वगैरे. तर तुम्हाला काही उदाहरणं दाखवायची की तर रिपोर्टमध्ये आता आम्ही अपग्रेड पण केलाय तो रिपोर्ट, पण हा जुन्या रिपोर्टचा भाग आहे. की ही व्यक्ती आमच्याकडे आली होती, तिला आय-बी-एस झालं होतं. 20 वर्ष आय-बी-एस होतं आणि काहीही खाता येत नव्हतं. खूप डायरिया होत होता सारखा. तर तिचा गट मायक्रोबायोम स्कोअर जो 2.5च्या वर पाहिजे, तो मायनसमध्ये होता. निगेटिव्ह गट स्कोअर होता तिचा, डायव्हर्सिटी स्कोअर. म्हणजे इतक्या कमी प्रकारचे मायक्रोब्स होते. आणि तिच्या गटमध्ये खूप बॅक्टेरिया मिसिंग होते. खूप. त्यामुळे डायजेशन होत नव्हतं. ही सगळी यादी आहे. तर तिथे लिहिलंय सप्लिमेंटेशन नीडेड आणि तिच्या ह्याच्यात एक इन्फेक्शन पण दिसलं. तर आम्ही तिला सांगितलं की तिचं आय-बी-एस यामुळे होतं आणि ते ट्रीट करणं खूप सोपं झालं. 3 महिन्यातच तिचं आय-बी-एस पूर्णपणे बरं झालं. एवढं 20 वर्ष जे होतं, मल्टिपल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, मल्टिपल एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी सगळ्या प्रकारचं हे झाल्यानंतरही कळलं नव्हतं तिला का झालं होतं हे. हे नुसतं मायक्रोबायोम टेस्टिंगनी कळलं आणि हे 6 महिन्यांनी तिचा मेसेज आला की मी चहा प्यायले. कधी जन्मात ती चहा प्यायली नव्हती. एवढ्या वर्षात इतकं तिला फरक पडला होता. तिचा मेसेज आहे. इट इज अमेझिंग असं बघून की लोकांना नॉर्मल जेवता येते आणि खाता येते. त्यात न्यूरोट्रान्समीटर लेव्हल्स पण दिसतात रिपोर्टमध्ये. इकडे तुम्ही बघाल तर नॉर्मली सगळ्यांचा रिपोर्ट्स असेच दिसतात हल्ली की ह्याचे हे बनत नाहीये, शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स बनत नाहीये, विटामिन्स बनत नाहीये, न्यूरोट्रान्समीटर्स नॉन आयडियल आहे. एवढे सगळे न्यूरोट्रान्समीटर्स नॉन आयडियल आहे. तर हे सगळं नॉन आयडियल असल्यावर तब्येत चांगली असूच शकत नाही. म्हणून आम्ही आणि ह्याचे ॲक्शन आयटम्स खूपच सोपे आहे. हे एक कोणीतरी होतं जे मेंटल हेल्थ इश्यूज होते त्यांना. त्यांचा पण एवढा मोठा मेसेज आला की त्यांची तब्येत किती सुधारली आणि त्यांनी सगळ्या लोकांना ते आमच्याबद्दल सांगतायत आणि ॲक्चुअली त्यांनी म्हटलं की तुम्ही देवासारखे माझ्या आयुष्यात आले आणि काय-काय. आता आमच्याबद्दल नाहीये हे, पण टेस्टिंगची एवढं पॉवरफुल आहे. अँटिबायोटिक रेझिस्टन्स जर तुम्ही बघितलं तर हे बघा किती अँटिबायोटिक रेझिस्टन्स दिसतो हल्ली लोकांमध्ये आणि अँटिबायोटिक घेतल्यावर ते रिकव्हर करू शकतात की नाही ते पण इथे दिसतंय की रिकव्हरी पोटेन्शियल पण चांगलं नाहीये. इतके जास्त अँटिबायोटिक्स घेतलेत लोकांनी. आणि हे सगळं बघितल्यावर डिसीज रिस्क पण दिसते त्यात, की कुठल्या आजारांची रिस्क आहे या व्यक्तीला मायक्रोबायोमप्रमाणे. व्यायाम पण नीट करता येत नाहीये, डिप्रेशन, अँक्झायटीची रिस्क आहे, झोप नीट होत नाहीये, लीकी गट, ओबेसिटी असे रिस्क फॅक्टर्स बरेच दिसतात. आर्थरायटिसची रिस्क आहे. आणि या सगळ्याचा ॲक्शन आयटम खूपच सोपा आहे, की तुम्ही टेस्ट करा, डायटरी रेकमेंडेशन्स फॉलो करा आणि ते काही रेस्ट्रिक्टिव्ह पण नाहीये डाएट. आम्ही काय खायचं ते नाही सांगत. आम्ही काय कितीदा खाऊ शकता जास्तीत जास्त तेवढंच सांगतो. आणि हे आता 2 उदाहरणं मी देते. एक हेल्दी इंडिव्हिज्युअलचा रिपोर्ट आहे. हा अनहेल्दी रिपोर्ट आहे. तर हे असं रिपोर्ट कार्ड सारखं असतं आपल्या प्रोबायोटिक्सचं त्या रिपोर्टमध्ये. तर इथे तुम्ही बघाल की ह्या व्यक्तीमध्ये सॉरी मागे गेलं. या व्यक्तीमध्ये प्रोबायोटिक्स करंट डाएट, करंट लाईफस्टाईल प्रमाणे खूप प्रोबायोटिक्स आहे तिच्या गटमध्ये. खूप कमी आहेत जे ॲब्सेंट आहेत. तर हिची तब्येत चांगलीच असेल कारण एवढे प्रोबायोटिक्स आहेत. तर तिला रिपोर्ट बघून कळलं की तिला अजून काय करायची गरज आहे. कुठले मिसिंग आहेत, कुठले कमी आहेत ज्यांना खाऊ घालायची गरज आहे. तुम्ही जर या दुसऱ्या व्यक्तीचा रिपोर्ट बघितला की ह्याला काहीच मिळत नाहीये त्याच्या करंट लाईफस्टाईलनी, हे पूर्ण रिकामं आहे. आणि ऑलमोस्ट सगळ्यांचे रिपोर्ट्स असेच असतात हल्ली. की इतके सगळे मिसिंग बॅक्टेरिया आहे. पण तुम्हाला जेव्हा कळतं की तुमचे कुठले मिसिंग बॅक्टेरिया आहे, तुम्ही ते घेता फक्त. असं कुठलंही प्रोबायोटिक घेऊन तब्येत चांगली नाही होत. त्याकरता आपल्याला हे माहीत पाहिजे की आपल्या गटमध्ये कुठले नाहीयेत. ते घेतलेले टार्गेटेड 3 महिन्यांकरता किंवा 2 महिन्यांकरता, तर आपली तब्येत सुधरू शकते. जन्मभर घ्यायची गरज नाहीये. नाहीतर वर्षानुवर्ष लोकं प्रोबायोटिक्स घेतायत आणि ते रिपोर्टमध्ये दिसत पण नाही. काहीही फरक पडत नाही त्याचा. पॅथोजेन्स पण दिसतात लोकांच्या गटमध्ये, की कुठले वाईट ऑर्गॅनिझम्स आहे ज्यांनी इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. दुसरी एक गोष्ट आहे, की आमचा पेटंटेड वेलनेस प्रोग्राम आहे, पर्सनलाइज्ड. हा वेलनेस प्रोग्राम पूर्णपणे ऑनलाईन आहे. 4 एक्सपर्ट्स काम करतात क्लायंटबरोबर. गट हेल्थ एक्सपर्ट, गट ऑप्टिमायझेशनसाठी, पर्सनलाइज्ड न्यूट्रिशन, पर्सनलाइज्ड फिटनेस, रोज व्यायामाचे सेशन्स असतात आणि पर्सनलाइज्ड मेंटल हेल्थ. हा पूर्णपणे कस्टमाइज्ड असतो. तुमच्या ह्याच्याप्रमाणे
रेकॉर्डेड किंवा लाईव्ह फॉर्मॅटमध्ये वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत आणि यात आम्ही खूप मेडिकेशन लोकांचे कमी झाले आहेत, आजार रिव्हर्स पण झाले आहेत. म्हणून आम्हाला पेटंट और कॉपीराईट मिळालं या प्रोग्रामसाठी. त्याचं नाव शतायुषी आहे. तुम्हाला जर फ्री क्लॅरिटी कॉल बुक करायचा असेल तर हे स्कॅन करू शकता QR कोड. आणि मी हे ग्रुपमध्ये पण शेअर करेन ही लिंक, की तुम्हाला क्लॅरिटी कॉल पाहिजे असेल की तुमच्या हेल्थ इश्यूसाठी तुम्ही काय केलं पाहिजे. जर तुम्ही स्वतःहून करू शकत असाल तर आम्ही सांगू की तुम्हाला कशाचीच गरज नाही आहे मदतीची, तुम्ही स्वतः करू शकता. जर तुम्हाला टेस्टची गरज असेल तर आम्ही सांगू ते पण. जर प्रोग्रामची गरज असेल वेलनेस प्रोग्रामचं, काही लोक दोन्ही करतात, तर डिपेंडिंग ऑन युअर हेल्थ कंडिशन आम्ही तुम्हाला सांगू की गरज काय आहे, तर तुम्ही हे स्कॅन करू शकता. आणि तुमचा फीडबॅकही आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्ही फीडबॅक घेऊन वेगवेगळ्या विषयांवर पण आम्ही असे टॉपिक्स नेहमी आणत असतो. तर फीडबॅक फॉर्म पण मी शेअर करते. त्यावरही नक्कीच तुम्ही तुमचा फीडबॅक द्या. आणि हे आमचे सोशल मीडिया हँडल्स आहे. YouTubeवर मायक्रोबायोम सुपर हिरो हे आमचं चॅनल आहे. आम्ही नेहमी पॉडकास्ट करत असतो ह्या विषयांवर, वेगवेगळ्या विषयांवर मायक्रोबायोम संबंधी. आणि हे आमचे सोशल मीडिया हँडल्स आहेत. तर धन्यवाद. तुम्हाला काही पण प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.